श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा. सीताफळाच्या बागात आलेले आहे आणि बागामध्ये एक आहे ना गावरान पेरूचं झाड आहे. आता त्याच पेरूचे आहेत ना पेरू तोडायला आलेली आहे. काही पेरूंला आहेत ना पिकलेले आहेत आणि ते आहेत ना पाखरं खाऊन जात आहेत. त्याच्यामुळं म्हटलं खाण्यापुरते तरी तोडून ठेवा, मग कच्चे कच्चे आहेत ना असे कधीमध्ये येऊन घेऊन जाता येते. आता बाबांना आहे ना मी व्हिडिओमध्ये घेतलं. याच्या आधी व्हिडिओ काढत होते ना तर बाबा असे लांब लांब व्हायचे, म्हणायचे नको तो या व्हिडिओमध्ये यायला. पण म्हटलं या, म्हटलं तुमचा पण व्हिडिओ घेते मी. आणि आम्ही दोघं आलो होतो बागात, कारण की ना आमच्या इकडे ना बिबट्याची भरपूर भीती वाटते. बागात आता एकटीला आहे ना येऊशी नाही वाटत. मग दोघं आलो आणि जेवढे खाण्यापुरते पेरू लागत होते ना तेवढेच काढले, कारण की भरपूर नाही काढले. म्हटलं घराजवळ आहे, कधी येता येतं. घरचे पेरू आहेत, खायला भेटत आहेत आणि याच्या आधी जे पेरू निघते त्याच्यात किती आळ्या निघाल्या. याच्यात उशिरा बार आहे ना. मग अरे हे बारा महिने नाही आता बघ एवढं जांबत आणि इथून पुढे आता पेरू नाही राहणार. पेरू नाहीत आता इथून पुढे राहायचे. आता इथून पुढे बार सीजन संपलं. बार किती झाला प्रत्येक पांदीला 4-4 2-2 जांब येणार. त्याच्यामुळे ना मी बळा ठेवला, म्हणलं मी ना छाटीन आणि कमी कमी करीन, आत घालीन त्याला. आताच ना नाही आता नाही, पेरू उन्हाळ्यात छटायचे त्याला अवकाश झाली काहीतरी छटायचे आणि फांद्या सगळ्या कट करता इतकं पेरू फुटतो ना त्याला असं तरड चालू. बाबांनी ना जुनी शेती केलेली, त्याच्यामुळे ना त्यांना असं गवत आडी अडचण किंवा बांधावर आहेत ना झाडं बिडं आहेत ना अजिबात आवडत नाहीत. ते कायम आले ना शेळ्याकडं तर म्हणणार बागात किती गवत झालंय, बागातलं गवत नाही काढलं. पण आता त्यांना कोणी सांगावं, बागातले जर गवत काढीत बसलो आणि मजुरी जर घालीत बसलं तर पहिलाच खर्च केलेला भागणार नाही, तर एक खर्च कुठून पदर करावा. पण आम्ही कायम सांगतो त्यांना की ना रोटावाला येणार आहे, आता पाळी घालू मग पाळी घालू, आणि असंच टाळतो. खाण्याजोगे जेवढे पेरू होते ना तेवढे पेरू काढले होते मी. ह्या मावशीबाई आहेत ना आमच्या सासऱ्यांच्या बहिणी आहेत. कशाला रोटा आहे ना निबर आलो होतं, तो लागतच नव्हता. त्याच्यामुळे ना हे एकच तास घातलंय रोट्याचं, बाकीचं मग तसंच राहिलं. रोट्याला ना माग गेला, तो म्हटलं तुम्ही भरून काढा आणि नंतरून आहे ना 2 दिवसांनी परत येतो. आपल्या ट्रॅक्टरने पाळी घालता काम आलं नाही ना, ह्यो याच्यात आहे ना इथं वल्ल होतं म्हणून हा सारा निघलाय. तिकडं निघा ना खाली, त्याच्यामुळे ना रोटा उद्या येणार आहे. आता 2 दिवस परत कॅन्सल झाले. पाऊस पडलाय तसं बागातच शेडा चालतात नाका. ह्या वर्षी ब्यावच नाही. आणि शाळा तुम्ही ह्याच वर्षी केल्या ना, का बरं ह्याच वर्षी शाळा केल्या? याच्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजे याच्या आधी काय करीत होत्या? कामाला. पण मग आता शाळा का केल्या? कामाला का नाही जात? आता लाईट नाही ना म्हातारे माणसाला कोणी. नाही ना, म्हाताऱ्यांना आता काम नाही होत. टोळी बांधी बाया जात्यात ओकत्या. हा मग आपल्या शाळाकडे बरं आहे, कोणाची 1 नाही 2 नाही. आणि येतच येऊन चारायच्या आणि टेन्शन नाही ना आपल्या. कधी सोडा काही करा ना, किती वाजता सोडल्या, 10ला सोडा 11ला सोडा. आता किती आहे तुमच्याकडे शेळ्या? जवळजवळ बऱ्याच दिवसात आहेत. 4 मोठाले आहेत, 3 पाठी आहेत, 2 करडे आहेत, घरी 5 आहेत. 5 आहेत का घरी? 14 आहेत सगळे. सगळे मिळून 14 आहेत. आणि तरी घेताना किती शाळा घेतल्या होत्या तुम्ही? 4. आणि त्याचे 14 झाले. 4 इकले. 4 इकले का? वर्षात वर्ष नसन झालं ना अजून? दिवाळीला घेतले होते काय? 4 इकले, 2 मेले. म्हणजे 4 याचे तुम्ही आता समजा ह्या 4 आहेत तर 10 केले. 10तून 2 इकले, 2 मेले. 4 इकले. 4 इकले का? 4 इकले, 2 मेले, 2 मध्ये इकले. 4 इकले ते पण पेरू नाही सापडे. खायपुरतेच काढले. ज्यावेळेस माणसाचे हातपाय चालतात ना तर किती पण काम करू शकतो. त्यांना असं वाटतं की काय काम करू काय नको करू, पण ज्यावेळेस हातपाय थकतात ना त्यावेळेस आहे ना मग कळतं की आता आपल्याच्याने काहीच काम नाही होणार आहे. मावशीबाई पहिल्या आहेत ना रोजाने कामाला जायच्या, टोळीत पण जात होत्या. पण आता आहे ना वयामानानुसार आहे ना त्यांना काम नाही होत. मग कोणी जे शेतकरी आहेत ना ते कामाला नाही लावत. मग त्यांनी ना आता गेल्या वर्षी दिवाळीला शेळ्या घेतल्यात आणि आपल्या इथं बागातच शेळ्या घेऊन येतात चरण्याकरता.
आता मी कोथिंबीर करता आले होते डाखळीमध्ये. आता हे डाखं ज्यावेळेस खुरपली ना त्यावेळेस कोथिंबीरचे बुचके लावले होते आणि आता तीच कोथिंबीर आहे ना मला खाण्याकरता आलेली आहे. त्याच्यातली जी दाट कोथिंबीर आहे ना त्याच्यातली मी आहे ना पातळ करणार आहे. काही काही जी मोठे ठोम आहेत ना ते उपटून घेणार आहे, जेणेकरून जी बारीक कोथिंबीर आहे ना ती मोठी होईल आणि एवढी दाट कोथिंबीर आहे ना मग फिंजरत नाही, म्हणजे अशी नाही का डफळत नाही, ती आहे ना वारकाडी जाती. त्याच्यामुळं मग अशी पातळ करणार आहे. आणि ज्याच्या वेळेस आता ही जी राहिलेली आहे ना ती कोथिंबीर फक्त खुडून नेणार आहे, जेणेकरून मला आहे ना एकदा खुडली तरी परत दुसऱ्यांदा घेता येईल. आता ही बारकी आहे ना ही लेट झालेली उगण्याकरता, पाणी नसन भेटलं म्हणून. पण मग आता ही मोठी संपूस तर आहे ना बारकी पण चालू होईल, माझी म्हणजे दोन्ही कामं होते. आज आहे ना फुलापासून सुट्टी आहे, कारण की भरणं चालू आहे. 2 दिवस आराम दिलेला आहे. गुरुवारी मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार आहे, त्यामुळे ना मंगळवार बुधवार ह्या 2 दिवस फुलं तोडले ना मग मार्गशीर्षला बाजारात जाणार आहेत. त्याच्यामुळं आता 2-3 दिवस सुट्टी दिलेली आहे. आता आज हेच छोटं मोठं काहीतरी काम चालू होतं. आता सगळा भाजीपाला काढून झालेला आहे, संध्याकाळची तयारी पण होत आलेली आहे आणि वाजलेले आहेत 4 आणि आता आलो आहे झेंडूच्या वावरामध्ये. झेंडूच्या आहेत ना कळ्या खुडायचं काम चालू आहे. गेल्या रविवारी पण आम्ही ना याच्या कळ्या खुडल्या होत्या. हा झेंडू आम्ही आहे ना 30 ऑक्टोबरला आहे ना झेंडूची लागवड केली होती आम्ही आणि आज आहे 23 नोव्हेंबर. महिना झालेला आहे आणि गेल्या रविवारी एकदा कळ्या खुडलेल्या आहेत आणि आज परत आहे ना झेंडूच्या कळ्या खुडायचं काम चालू आहे. आता ह्याच कळ्या खुडल्यात ना याच्यावरच आता आम्ही ना झेंडू फुल धरणार आहेत. झेंडू आहे ना अशा प्रकारे वाढलेला आहेत आणि ह्या झेंडूच्या आहेत ना कळ्या आहेत. तर पहिल्या वेळेस आहे ना मध्ये एकच कळी आली होती सेंटरला, ती एक कळी फुडली आणि बाजूला आहे ना असा फुटवा तयार झाला होता, फांदीला फांदी फुटत जाते. आणि आता आहेत ना ह्या जर कळ्या खुडल्या ना तर याच्या बाजूला आहे ना अजून आहेत ना फांदी फुटणार आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना झाड डफळण आणि मोठं झाड होईल. म्हणूनच आहे ना 2-3 वेळा कळ्या खुडावं लागतात. म्हणजे डाखळं लावलेली म्हणजे आष्टरच्या आहेत ना कळ्या खुडावं नाही लागत. ज्यावेळेस झाड मोठं होतं ना त्यावेळेस आहेत ना आष्टरला आहेत ना बाजूने आहेत ना फांद्या फुटत जातात. झेंडूला कळ्या खुडावं लागतात, त्याच्यामुळं आष्टरच्या कळ्या काय खुडावं नाही लागत. आता हे असे आहेत ना छोट्या छोट्या जिथं जिथं कळ्या दिसतात आहेत ना फांदीमध्ये गाभ्यात, तर तेच कळ्या खुडायचं काम चालू आहे. आणि आता एवढा सर्व झेंडू आहे, 4000 कलम. आता आहे ना थंडी चालू झालेली आहे, त्याच्यामुळे ना झेंडूची वाढ आहे ना खुटल्यावानी झालेली आहे, कमी झालेली आहे. नाही तर झेंडू आहे ना तसा सव्वा महिन्यातच तोडायला येतो. आता ह्या झेंडूला आहे ना महिना झालेला आहे, कारण की दिवाळीच्या आधीनं 2 दिवस लावला होता आणि आता आहे ना 23 तारीख आहे आज, तर आज महिन्याने जवळजवळ 3 दिवस वर झालेले आहेत. पण एवढ्या वेळेस कळ्या खुडणार आहे आणि दुसऱ्या वेळेस आहे ना डायरेक्ट फुलं तोडायलाच ठेवणार आहे, कळ्या काय खुडणार नाही आहेत. तुम्हाला जर माझी अशीच जर्नी पाहिजे असतील आणि माझे व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट पण करत जा. श्री स्वामी समर्थ.